हम गणपती विसर्जन कैसे करते हैं, आम्ही गणपती विसर्जन कसं करतो, 10 दिवस ताटामाटाने बाप्पांना घरी आणतो, नाना प्रकारचे पक्वान आम्ही बाप्पांना खाऊ घालतो आणि शेवटच्या दिवशी एखाद्या ओढ्यामध्ये एखाद्या नदीमध्ये बाप्पांना असं टाकून देतो जणू काय त्या बाप्पाचा आणि आपला काही संबंध नाही. विसर्जन करायचं अत्यंत प्रेमाने नियमाने. विसर्जन करत असताना पर्यावरणाचं संतुलन बिघडणार नाही, पर्यावरण बिघडणार नाही, जलप्रदूषण होणार नाही, याचीही दक्षता आपण घेतली पाहिजे. विसर्जन करत असताना बाप्पांचा अपमान होणार नाही याचीही दक्षता आपण घेतली पाहिजे. बघा तुम्ही मुंबईला त्या समुद्रामध्ये बाप्पांचं विसर्जन करतात ते, पण समुद्राची लाट येते त्यावेळेस पाणी दिसतं आणि समुद्राची लाट ज्यावेळेस निघून जाते त्यावेळेस बाप्पा उघडे पडतात, हात तुटलेला, सोंड तुटलेली, पाय तुटलेला, किती दुःखद अवस्थेमध्ये बाप्पा तिथे पडलेले असतात. म्हणून बाप्पांचं विसर्जनही करायचं मर्यादेमध्ये, बाप्पांचं पूजनही करायचं मर्यादेमध्ये.